नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, इथे स्लीव्ज डिझाईन दाखवणार आहे मी तुम्हाला. त्यासाठी मी बाहीची उंची 5.5 इंच घेतलेली आहे आणि बाही घडी जी आहे ती आपली 8 इंचाची आहे. कॅफ हाईट ही आपली 2.5 इंचाची आहे. बघा, या मापानुसार आपण इथे फुगा बाही तयार करणार आहोत. तर बघा, हे अस्तरची जी बाही आहे आपण ती साईडला ठेवून देऊ आणि इथे बघा ब्लाउज पिसाचं कापड जे आहे ते मी इथे घेतलेलं आहे. तर बघा, हे दुहेरी करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित बाहीच्या उंचीच घेतलेलं आहे. जेवढी बाहीची उंची आहे 5.5 इंच तेवढंच घेतलेलं आहे. त्यानंतर बघा 4 इंच ही मी वाढवून घेतलेले आहे आणि तिथं मार्किंग सुद्धा करून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्या पुढे आपली ही अस्तरची बाही आहे ती मांडून तुम्हाला मी दाखवलं आहे. त्यानंतर बघा, इथे मी 4 इंच ही जे वाढवून घेतलेलं आहे तिथं कट लावून घेत आहे. तर बघा, दोन्ही साईडला सुद्धा मी कट लावून घेत आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण प्लेट्स टाकू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की आपल्याला इथपर्यंत प्लेट्स टाकायच्या आहेत. त्यानंतर बघा, ह्या कट जो आहे त्याच्या अलीकडे मी एक प्लेट्स टाकून घेतलेली आहे. कारण आपण जरी प्लेट्स टाकल्या तरी आपलं एक्स्ट्राचं कापड शिल्लक राहणारच आहे. आणि जर तुम्हाला कमी प्लेट्स लागत असतील तर तुम्ही 4 इंचाचं माप घेतलेलं आहे तिथूनच प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे. तर बघा, एकदम छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत, जास्त मोठ्या टाकायच्या नाहीत. जर तुम्हाला मोठा पफ हवा असेल तर तुम्ही प्लेट्स ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या टाकायच्या आहेत. त्यानंतर बघा, आता ह्या प्लेट्सची जी दिशा आहे त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला हे वरच्या साईडने प्लेट्स टाकायचे आहेत. तर बघा, जिथे कट लावलेला आहे त्याच्या अलीकडे मी एक प्लेट्स टाकलेली आहे आणि प्लेट्स छोट्या छोट्या टाकत आहे. तर बघा, खालच्या ज्या प्लेट्सचे तोंड आहेत त्याच्यापेक्षा हे वरच्या प्लेट्सची जी तोंड आहेत ती मी विरुद्ध दिशेला केलेली आहेत. त्यामुळे आपल्या स्लीव्हजला चांगला फुगा येणार आहे, जेणेकरून मापात येणार आहे, म्हणजे जास्त पण नको. जर तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही जास्त कापड घ्यायचं आहे, म्हणजे 4 इंचाचं घेतलेलं आहे तिथं तुम्ही 5 इंचाचं घ्यायचं आहे आणि मोठ्या मोठ्या प्लेट्स टाकायच्या आहेत. त्यानंतर बघा, हे अस्तरची जी बाही आहे आपली त्याचा सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे, खालच्या साईडचा सुद्धा आणि वरच्या साईडचा सुद्धा, जेणेकरून आपण ज्या वेळेस हे प्लेट्स टाकलेलं जे कापड आहे ते ह्या बाहीला जोडू त्यावेळेस हे प्लेट्स बरोबर आपल्या मध्यभागी येतील. त्यानंतर बघा, हे प्लेट्स ज्या टाकलेल्या आहेत त्या प्लेट्सचं सुद्धा आपल्याला मध्य काढून घ्यायचं आहे, खालच्या साईडने सुद्धा आणि वरच्या साईडने सुद्धा. तर बघा, इकडच्या साईडने काढलेलं आहे, आता या साईडने सुद्धा काढून घेऊ. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेतलेलं आहे, ते बरोबर आपलं मध्यभागी आलं पाहिजे. तर इथे बघा, मध्यावरती मी मांडून हे इथे मी पिन लावून घेणार आहे. तर बघा, इथे पिन लावून घेत आहे मी. तर बघा, एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवलेली आहे ही फुगाबाही तयार कशी करायची ते. आणि खालच्या साईडने आता आपण अर्धा इंच मार्जिन धरत हे अस्तर जॉईन करून घेऊ. तर बघा, आपण ज्या प्लेट्स टाकलेल्या आहेत जरी त्याच्यावर आपली टीप गेली तरी प्लेट्स जशा असतील तशा आपल्याला धरायच्या आहेत, नाहीतर प्लेट्सचा जो आकार आहे तो आपला बिघडेल. अशा पद्धतीने त्याच्यावरती हात ठेवायचा आहे आणि टीप मारायची आहे. सेम याच पद्धतीने वरच्या साईडने सुद्धा आपण टीप मारून घेणार आहोत. तर बघा, मध्यभागी अशा पद्धतीने एक पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपली ही जो फुगा आहे तो बरोबर दंडावरती येईल. त्यानंतर हे पूर्ण अस्तरात आपण जॉईन करून घेणार आहोत. बघा, इथे प्लेट्स पाशी आल्यानंतर आपल्याला प्लेट्सचा आकार बिघडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे प्लेट्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत आणि टीप मारायची आहे. तर इथे पूर्ण अस्तर आपलं जॉईन करून सुद्धा झालेलं आहे. तर बघा, आता इथे तुम्ही बघू शकता ही पिन मी काढून साईडला ठेवलेली आहे. तर इथे बघा,
ह्या प्लेट्स व्यवस्थित दिसत आहेत. त्यानंतर बघा हे एक्स्ट्राचा आता आपण कापड कट करून घेऊ. पूर्ण एक्स्ट्राचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे दोरे सुद्धा कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. त्यानंतर बघा ही पट्टी जी आहे ती मी 2.25 इंचाची घेतलेली आहे. ती पट्टी खालच्या साईडने ठेवायची आहे आणि त्याच्यावरती ही बाही मांडायची आहे आणि आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर बघा इथे अर्धा इंच मार्जिन धरत आपल्याला ही पट्टी जॉईन करायची आहे. तर बघा खालच्या साईडने जी टिप आहे त्या टिपवरच आपली टिप मारायची आहे. तर बघा इथं टिप मारून झालेली आहे आणि ही पट्टी आपल्याला अशा पद्धतीने वर घ्यायची आहे. आणि बघा पूर्ण कापड यामध्ये आपल्याला टिप मारलेलं गुंतवायचं आहे आणि ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या या बाहीची फिनिशिंग व्यवस्थित येईल आणि टिपा मारलेलं जे आहे ते आपल्याला दिसणार नाही. तर बघा इथं आता सुंदर अशी फुगाबाई आपली तयार झालेली आहे. हे एक्स्ट्राच कट करून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीची ही फुगाबाई तयार झालेली आहे. तुम्हाला आवडली का ते नक्की सांगा.